गोष्टीचं नाव आहे हरीण आणि त्याचं प्रतिबिंब. एकदा एक हरीण एका झऱ्याचं पाणी पित होता. त्या स्वच्छ पाण्यात त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. किती तो मी देखणा. स्वतःचंच रूप पाहून त्याला फार आनंद झाला. आपली शिंग पाहून तर त्याला फार गर्व झाला. त्याच्या मनात आलं, माझी सुंदर शिंग जसा काही माझ्या डोक्यावरचा मुकुटच. तितक्यात त्याचं लक्ष गेलं त्याच्या पायांकडे आणि त्याला फार वाईट वाटलं. त्याच्या मनात आलं, माझे पाय किती ते बारकुडे आणि कुरूप. देवाने मला सुंदर पायसुद्धा दिले असते तर किती बरं झालं असतं. हरणाला तर त्याच्या पायांची लाजच वाटू लागली. तितक्यात त्याला झाडातून काहीतरी आवाज ऐकू आला. सावध होऊन त्याने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर झाडामागे उभा होता एक काळा बिबळ्या. त्याला पाहताच हरणाने पळायला सुरुवात केली. त्याच्या त्या कुरूप पायांनी तो जोरात पळू लागला. पण काय करणार, त्याची ती सुंदर शिंग एका झुडपात अडकून पडली. पाहता पाहता त्या बिबळ्याने हरणाला गाठलं. त्या हरणाचे कुरूप पाय मदतीला आले, पण सुंदर शिंग काही उपयोगी पडली नाहीत. या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? गोष्टींच्या दिसण्यापायी त्यांची किंमत न करता त्या किती उपयोगी आहेत यावरून त्यांची किंमत करावी.